नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. जुन्या पेन्शनधारकांनाही होणार फायदा. जानेवारी 2026 पूर्वी रिटायर्ड झालेल्यांसाठी सरकारी नियमात होणार मोठे बदल. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या वेतन आयोगाच्या शिफारशींची आतुरतेने वाट पाहत आहेत. 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचाही वेतन आयोगात समावेश होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. चला तर जाणून घेऊयात सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. पेन्शन नियमांमध्येही होणार मोठे बदल. काही कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांकडून पेन्शन नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली जात आहे. सरकारसमोर जुन्या पेन्शनधारकांचा मुद्दा मांडला आहे. या पार्श्वभूमीवर वेतन आयोगाकडून कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांसोबत बैठका घेतल्या जाण्याची शक्यता आहे. संघटनांची प्रमुख मागणी म्हणजे 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची तसेच त्यांच्या कुटुंबियांना मिळणारी पेन्शन नव्याने निश्चित करावी. तसेच केवळ सध्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा विचार न करता विद्यमान पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आर्थिक सुरक्षेचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने निर्णय घेतल्यास वेतन आयोगाच्या कक्षेत 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा समावेश करण्यासाठी TOR मध्ये बदल करणे आवश्यक आहे. मात्र सरकारचा अंतिम निर्णय काय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.